दरम्यान उद्धव ठाकरे आज लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती आहेत। लातूरच्या औसा आणि धाराशिव मधल्या उमरग्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा पार पडतील। सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे तुळजापूरला जात भवानी मातेचं दर्शनही घेणार आहेत। आफताब शेख आपल्या सोबत आहेत। आफताब, कसा असेल उद्धव ठाकरेंचा हा दौरा? नंदा, खरं तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची अनेक नेत्यांनी साथ सोडली आपण पाहिलेलं आहे। मात्र धाराशिवचे खासदार जे विद्यमान आहेत, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र ठाकरे गटामध्येच राहायचा निर्णय घेतला आणि ती विद्यमान जागा जी आहे ती ठाकरे गटाकडे आहे आणि ही जागा आपल्याकडेच राहावी आणि पुन्हा जिंकता यावी यासाठी उद्धव ठाकरे जनसंवाद दौऱ्याची सुरुवात जी आहे या धाराशिव जिल्ह्यातल्या किंवा धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघातून करतायत। 2 दिवसांचा हा संपूर्ण दौरा असेल। दुपारी साधारणतः 12 वाजता लातूर विमानतळावरती उद्धव ठाकरे यांचं आगमन होईल आणि त्यानंतर सुरुवातीला औसा या ठिकाणी त्यांची जाहीर सभा पार पडेल आणि त्यानंतर उमरग्यामध्ये त्यांची एक सभा होणार आहे आणि तिसरी सभा जी आहे ती आई तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये त्यांचं तिसरी सभा जी आहे ती संध्याकाळी पार पडणार आहे आणि दिवसाच्या शेवटी जे आहे ते आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आजच्या दौऱ्याची सुरुवात जी आहे ती उद्धव ठाकरे खरं तर या निमित्तानं लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती करतायत। खरं तर संपूर्ण दौरा आपण जर पाहिला तर प्रत्येक गावागावामध्ये उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं जाणार आहे। लोकसभेची रणधुमाळी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते। प्रत्येक नेते जे आहेत ते प्रचारासाठी बाहेर पडलेले आहेत। त्यामुळं जसं मी म्हणालो की उद्धव ठाकरेंकडे धाराशिवची जागा जी आहे ती आहे ठाकरे गटाकडे आहे आणि ती जागा आपल्याकडेच राहावी, पुन्हा एकदा जिंकता यावी यासाठी उद्धव ठाकरे हा दौरा करतायत। दुसरीकडे काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळं भाजपकडून बसवराज पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे। त्यामुळं एक मोठा निर्णय जो आहे, मोठा प्रचाराची सभा जी आहे ते उद्धव ठाकरे या निमित्तानं करतायत आणि धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये आज प्रचाराची एक प्रकारे सुरुवात मानली जाते। धाराशिव मध्ये सध्या खासदार उद्धव ठाकरे गटाचे आहेत आणि ही जागा राखण्यासाठी पुन्हा एकदा इथे आपलेच उमेदवार निवडून आणण्यासाठी सुद्धा अर्थातच ठाकरे गट प्रयत्नशील दिसेल। धन्यवाद आफताब या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।